पारगाव या ठिकाणी ज्या कांद्याच्या शेतामध्ये आपण उभे आहोत ते हे शेत, या शेतामध्ये काल मजूर कांदा काढणी करत होते आणि त्याच वेळेस रोहितवर बिबट्यांनी हल्ला केला. आता इथलं चित्र असं आहे बघा, पूर्वेच्या बाजूनी ऊस आहे, इकडच्या उत्तरेच्या बाजूनी सुद्धा ऊस आहे आणि याच ठिकाणी ह्या बांधावर तो मुलगा पाणी पिण्यासाठी बांधावर आला आणि बांधावर आल्यावर मागच्या बाजूला ह्या ऊसाच्या क्षेत्रामधून दबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहित काफरेवर हल्ला केला आणि होत्याचं नव्हतं झालं. अवघं काही मिनिटामध्ये हा प्रकार घडला. ज्यावेळेस मुलाचा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा त्याचे आई वडील किंवा बाकीचे लोक धावले, कांद्याचे मालकसुद्धा धावले, परंतु त्या मुलाला वाचवू शकले नाहीत. आता ज्या पद्धतीनं ऊसाच्या लागवडी आहेत किंवा ही सगळी यंत्रणा आहे, चारही बाजूंनी सगळं पॅक आहे, म्हणजे अडचणीचा प्लॉट. इथं दिवसा ढवळ्या देखील बिबट्याचा हल्ला कधी होऊ शकतो. इव्हन आम्ही बातमी करतोय, आम्हालासुद्धा बातमी करताना धोका होणार नाही याची शाश्वती देऊ शकत नाही, कारण त्या बिबट्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आता या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये मागच्या बाजूनी त्यांनी कोंबडे ठेवलेले. इथे आपण पाहतोय हा ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे. ह्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आला किंवा कसे कदाचित ट्रॅप झाला असेल. आता माझी माहिती अशी आहे की इथं बिबट्या आला, तो आतमध्ये गेला, त्यांनी भक्ष्य खाल्लं आणि बिबट्या निघून गेला. आता अनेक वेळा असं होतं की हे सोडलेले बिबटे सराईत आहेत, जे पिंजऱ्यातनं बिबटे बाहेर पडलेत ते पुन्हा पुन्हा पिंजऱ्यामध्ये येत नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी वापरून जर बिबटे वन खात्याला पकडायचे असतील तर उपाययोजना करायला हवी. काल आपण पारगाव या ठिकाणी पाहिलं, लोकांचा जो आक्रोश होता तो भयानक होता. मी अतिशय जबाबदारीनं वाक्य वापरतो, जर तो मुलगा जुन्नर तालुक्यातील असता तर उद्रेक अधिक तीव्र झाला असता. तो रायगड जिल्ह्यातील रोहा भागातील असल्यामुळे या ठिकाणच्या लोकांनी जो आक्रोश केला तो काही कमी होता मी असं म्हणणार नाही, किंवा तिकडचं मूल इकडचं मूल असं वेगळं नाही, पण तालुक्यातल्या जर एखाद्याची काही घटना असती त्याचा उद्रेक प्रचंड झाला असता. तालुक्याचे आमदार घटना घडल्यावर 4:30 वाजता आले, नंतर अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघडणी केली, योग्य प्रकारचं नियोजन नाही असं ते म्हणाले. वास्तविक तालुक्याचे आमदार तुम्ही आहात, वन खात्याचे योग्य नियोजन होण्यासाठी तुमची देखील तितकी जबाबदारी आहे. असो, या संदर्भामध्ये ती चर्चा करण्याची आजची वेळ नाही, परंतु ज्यावेळेस आपण आपल्या कर्मचाऱ्यांना डाफरतो त्यावेळेस त्यातली काही जबाबदारी आपली पण असते, याची जाणीवसुद्धा आमदार महोदयांना असायला हवी. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड आहे. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सभागृहामध्ये या परिसरात 2000पेक्षा जास्त बिबटे आहेत असं सांगितलं. नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी बिबट्याचा वेश परिधान केला, स्वतःला शेपटी लावली, लोकांनी त्यांच्या टिंगल्याही केल्या असतील आणि केल्या पण एक निश्चित आहे, लक्ष वेधणं महत्त्वाचं आहे. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आपण आमदार होण्यापूर्वी या तालुक्याच्या जनतेला म्हणाला होता की मला निवडून द्या, मी बिबटमुक्त तालुका करतो. बिबटमुक्त तालुका झाला नाही. त्यावेळेस तुम्हाला कल्पना नव्हती का सरकार एवढं गांभीर्याने घेणार नाही? तर तुम्हाला ती कल्पना होती. याचं कारण असं आहे, तुम्ही त्याच्या अगोदर 5 वर्ष आमदार होता, तुम्हाला सिस्टम माहिती आहे. ठीक आहे, तर तुम्ही बोलला, तुमचे प्रयत्न चालू आहे, परंतु कायमस्वरूपी बिबटमुक्त तालुका कसा होईल यासाठी आपण उपाययोजना करायला हवी. आता आपण नवीन एक प्रस्ताव मांडलेला आहे की जुन्नर तालुक्यामध्ये 1000 बिबटे ठेवायचे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1000 बिबटे ठेवायचे, एका ठिकाणी नर एका ठिकाणी मादी. आता हे फिजिकली प्रॅक्टिकली कशा पद्धतीनं सक्सेस होईल माहीत नाही. आता कुरण या ठिकाणी काही जागा पाहिली असं कळतं आहे, तिथे काहीतरी 40-50 बिबटे राहू शकतील. 1000 बिबट्यांना जागा अनेक ठिकाणी पाहावं लागणार आहे. म्हणजे राजुरी असेल, उंच खडक असेल किंवा इतर ठिकाणची जी वनजमिनी आहेत ते सोयीच्या ठिकाणी कुठले ते पाहणं आवश्यक आहे. आमदार शरद सोनवणे यांनी सरकारला 3 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता निर्णय सरकार घेणार आहे. शरद सोनवणे अपक्ष आमदार आहे, ते असं म्हणत आहेत माझं कोणीच ऐकत नाही. ते असंही म्हणतात की माझ्या लेटर हेडवर मी 3ही पक्षाचे सिम्बॉल छापलेले आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ, भारतीय जनता पक्षाचं कमळ, त्याचबरोबर शिवसेनेचं धनुष्यबाण. आता शरद सोनवणे निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही केला, मुक्ताबाईच्या साक्षीनं काय घडले आपण ते पाहिले. सध्या बिबट्याची समस्या गंभीर आहे. केवळ वनकर्मचाऱ्यांच्या नावाने आपण ज्या पद्धतीनं खडे पडतो तर केवळ वनकर्मचारी जबाबदार आहे असं नाही, तर प्रशासनाने, सरकारने
या संदर्भामध्ये ॲक्टिवेट राहणं गरजेचं आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा गांभीर्याने अंमलबजावणी करायला हवी. केवळ निर्णय घेऊन उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या विभागाचे जुन्नर विभागाचे जे विभागीय वनक्षेत्र अधिकारी जे आहेत, म्हणजे काय आपण त्यांना म्हणतो, उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या जागेवर आलेले प्रशांत खाडे, त्यांचं काम चांगलं आहे. या विभागाचे वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे, त्यांचं काम चांगलं आहे. त्यांचे असणारे सगळे सहकारी राजहंस मॅडम, ही सगळी मंडळी जीवाचं रान करतायत. परंतु ग्राउंड लेवलला हे कुठेतरी कमी पडत आहेत. वन खात्याचे कर्मचारी कमी आहेत आणि पर्यायाने त्यांच्या हाताखाली जे असिस्टंट आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची मंडळी आहेत. कुठे बिबट्याने हल्ला केला, शेळीवर हल्ला केला किंवा वेगळी काही घटना घडली तर वनकर्मचाऱ्याने तिथं जाणं गरजेचं आहे. अनेक वेळा वनकर्मचारी पोचत नाही, अनेक वेळा त्यांचा असिस्टंट पाठवतात आणि मग गैरसमज वाढतात. वन खातं ज्या पद्धतीनं समुपदेशनाचं काम करतं आहे, रात्रीच्या वेळेला जे फिरतात गाड्या, ते नक्की काय करतात हाही एक संशोधनाचा विषय आहे. वास्तविक एखाद्या ठिकाणी गेले, तिथला फोटो काढला, ग्रुपवर टाकला, अधिकाऱ्यांना कळतच त्याचा उपयोग नाही. तर याबाबतची माहिती समाजाला कळायला हवी, जनतेला कळायला हवी. ज्या भागामध्ये तुम्ही जाताय तिथल्या लोकांची जनजागृती केली पाहिजे, तिथल्या लोकांना तुम्ही उठवलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यातून जनजागृती होणं महत्त्वाची आहे. आता पाठीमागं लावलेला पिंजरा मी पुन्हा एकदा सांगतोय, मी कॅमेरामॅनला विनंती करील की त्यांनी जरा या बाजूने यावं. ज्या ठिकाणी भक्ष्य ठेवलं आहे ती भक्ष्याची बाजू त्यांनी झाकलेली आहे. आता भक्ष्य पश्चिमेच्या बाजूनी व्यवस्थित झाकलेलं नाही, त्यातून त्या बिबट्याला ते भक्ष्य दिसू शकतं. परंतु हा जर पिंजरा झाकला असता, व्यवस्थित जर हा पिंजरा झाकला असता तर कदाचित त्या बिबट्याला फक्त भक्ष्य दिसलं असतं आणि बिबट्या डायरेक्ट आतमध्ये गेला असता. परंतु आता तो पिंजरा रंगवलेला आहे. वन खात्याचे हुशार अधिकारी असं म्हणतात झाकण्याची गरज नाही. असो, त्यांचं तंत्रज्ञान, त्यांना नॉलेज, त्यांना माहिती. आपल्या दृष्टीनं बिबट्या ट्रॅप होणं महत्त्वाचं आहे आणि पकडलेला बिबट्या हा माणिकडोह निवारा केंद्रामध्ये राहील किंवा तो नरभक्षक असेल तर त्याला गोळ्या घालायला हव्यात. आता या परिसरामध्ये वन खात्याने नेमके पिंजरे किती लावलेत, कशा प्रकारची उपाययोजना केलेली आहे, हे सुद्धा आपण संबंधित अधिकाऱ्यांशी जाणून घेणार आहोत. वन विभागाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. सकाळ संध्याकाळ 2 शिफ्टमध्ये ते इथं काम करत आहेत आणि त्याच्यामुळं वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडनं योग्य प्रकारची उपाययोजना होईल अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे. संबंधित या विभागाचे जे वनसंरक्षक आहेत, म्हणजे उपवन संरक्षक अमोल सातपुते, त्यांच्या जागेवर बदलून आलेले प्रशांत खाडे, ह्या सगळ्या मंडळींचं कामकाज चांगलं आहे. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. बिबट्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढले, सरकारने निर्णय घ्यायला हवा. आता हे जे पारगाव गाव आहे, ज्या वनरक्षकाकडे, ज्या वनपालाच्या हद्दीमध्ये आहे, ते नेमके कोण आहेत, त्यांनी या विभागामध्ये काय उपाययोजना केली ते देखील आपण जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा अलर्ट राहण्याची गरज आहे. ज्यावेळेस इथं बाजूचं जे गाव आहे पिंपरखेड, या ठिकाणी शिवन्या बोंबे, त्याचबरोबर रोहन बोंबे, दुसऱ्या त्या एक जाधव आजी, हे एवढे बळी लागोपाठ 10-10 दिवसाच्या फरकाने गेलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले. पुन्हा आपण बळी जाऊ देणार नाही असं म्हणाले. अहिल्यानगरला बळी गेला, संगमनेरला बळी गेला. काल या ठिकाणी ह्या 8 वर्षाच्या बालकाचा बळी गेलेला आहे. राज्य सरकार, तुम्ही जनतेचा दुवा घ्या, तळतळाट घेऊ नका. लोकप्रतिनिधींनो, तुमची सुद्धा जबाबदारी आहे. मतं मागताना आपण जनतेला जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आपण करायला हवी. केवळ प्रयत्न करतोय, प्रयत्न चालू आहेत, हे लोकांना आता पटणारं नाही. भविष्यकाळामध्ये जनतेचा उद्रेक अधिकचा वाढू शकतो. ही जनता जोपर्यंत शांत आहे, संयमी आहे, तोपर्यंत ठीक आहे. परंतु भविष्यकाळामध्ये हा उद्रेक अधिकचा वाढू शकतो. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पारगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.